नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। पाहताय तुम्ही मी रात्र झालेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट सकाळ व्हायला आलेली आहे आणि मी बोटीवरती आहे। येस, मी CST ला आहे। बघू शकता तुम्ही आजूबाजूचं बॅकग्राऊंड तुम्हाला कळतच असेल। तर आज माझ्या लाईफ मधला पहिला फेरी बोट प्रवास आहे, जो की CST टू मांडवा असणार आहे। सो व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि चला आता सुरुवात करते व्हिडिओला। बघू शकता तुम्ही खूप लोक इकडे मस्तपैकी बोटीमध्ये बसलेली आहेत, जे की सगळी जण कोणी मांडव्याला जाणार आहे, कोणी अलिबागला जाणार आहे। कारण वीकेंड असल्यानंतर सगळ्यांना माहितीच आहे की फेरी बोटचा प्रवास खूप भारी असतो। सो इथे बघू शकता तुम्ही, इथे आल्यानंतर आपल्याला तिकीट सुविधा अवेलेबल आहे। 150 रुपये पर पर्सन वीकेंडला आहे आणि 135 वीकडेजला आहे। सो तुम्ही यायचं असेल तर तुम्हाला तिकीटसुद्धा मी सांगितलेलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देखील तिकीट मेन्शनच करणार आहे। सो चला आता आपण CST सोडलेल्या गेटवे ऑफ इंडिया तुम्ही बघितलं असेलच आणि आता मी माझ्या प्रवासाला सुरुवात करते। खूप भारी वाटते कारण का इतकं थंड थंड आहे ना। सो मी तुम्हाला सजेस्ट करेल, जेव्हाही तुम्ही फेरी बोटचा प्रवास करत असाल तर तुम्ही सोबत स्वेटर किंवा तुम्हाला शॉल वगैरे जे पण काय हवं असेल तर तुम्ही नक्की घेऊन या। कारण का सकाळच्या पहिल्या बोटचा मी प्रवास करते आणि इतकं थंड वातावरण आहे, म्हणजे पूर्ण खाली समुद्रातून त्या थंड थंड वाफा येतात आणि खूप जास्त कुडकुडायला होतं। सो माझी अशी अवस्था झाली, मी स्वेटर घालून सुद्धा, म्हणजे मी हुडी घातली होती आणि तरी सुद्धा मला थंडी वाजत होती। सो तुम्हाला म्हणून सजेस्ट करते की तुम्ही या फेरी बोटचा सकाळचा प्रवास करताना नक्की प्रिकॉशन्स घेऊनच या। सो चला, खूप जास्त बडबड करते, बडबड करता करताच तुम्ही या मस्तपैकी फेरी बोटचा माझ्यासोबत आनंद घ्या। तुम्ही बघता ही लोक मस्तपैकी त्यांनी वरती डोक्याला कॅमेरे लावलेले आहेत, जेणेकरून त्यांनाही शूट करायचं आहे, कारण का हा एक आनंद वेगळाच असतो। सो मीही तोच आनंद घेण्यासाठी चाललेले आहे। सो चला, माझा प्रवास हळूहळू हळूहळू सुरू झालेला आहे। खूप भारी वाटतंय। आजूबाजूला तुम्ही बघताय खूप आजूबाजूला बोटी सुद्धा आहेत। अशा काही बोटी मी इथे बघितल्या समुद्रातून प्रवास करताना की त्या स्थायिक असतात, म्हणजे हे जे आहे ना हे ऑइलिंगच्या आहेत, म्हणजे इथून ऑइल वगैरे समुद्रातून काढलं जातं, त्यासाठी त्या स्थायिक असतात। सो अशा खूप साऱ्या गोष्टी मी बघते। हळूहळू सकाळ होणार आहे। येस, थोडं म्हणजे आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 6:15 साडेसहा वाजलेले आहेत आणि खूप सुंदर पक्षी वगैरे इकडून जात आहेत। खूपच भारी वाटते। बघताय तुम्ही पूर्ण धुकं पडलेलं आहे आणि मी यांच्यासोबत मस्तपैकी यांच्या काही मोमेंट कॅप्चर करते। सो तुम्हीही माझ्यासोबत व्हिडिओचा आनंद घेत राहा, खूपच छान वाटते। सो चला आता हळूहळू आपण थोडे पुढे सरकत चाललेलो आहोत। खूप भारी आजूबाजूला बोटी सुद्धा दिसत आहेत, ज्या की खूप संतपणे जात आहेत, काही स्थायिक आहेत, काही जात आहेत। आणि आता इथे मला बघताय तुम्ही, माझं असं झालं होतं की मला सुद्धा या पक्ष्यांसोबत काही व्हिडिओ कॅप्चर करायचे होते आणि म्हणूनच मी इथे बसलेले आहे। बघा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद किती द्विगुणित झालेला आहे, कारण पहिला फेरी बोटचा प्रवास आणि तो इतका सुंदर असेल, आय कांट इमॅजिन इवन। सो खूप भारी वाटतंय आणि भीती तर वाटते की ते जवळ येतील, काही करतील, पण असं काही नाहीये। मी या पक्ष्यांची एक गोष्ट अनुभवली की या पक्ष्यांना आहे ना, जर तुम्ही काही खायला दिलं तर ते आपल्या जवळ येतात। सो पण एक बोटीवरती लिहिलेलं आहे, म्हणजे एक नोटीस सुद्धा दिलेली आहे की हे जे पक्षी आहेत ना, यांना शक्यतो काही खायला देत जाऊ नका, कारण याने त्यांच्या पचनक्रियेवरती प्रॉब्लेम्स होतात आणि मग त्यांना नंतर तेच खाणं प्रत्येकाला मिळेल असं नाही। सो त्यामुळे तुम्ही फक्त या पक्ष्यांचा आनंद घ्या, उगाच खेळायचं म्हणून त्यांच्यासोबत खेळू नका। सो हे मी तुम्हाला स्पेशली स्वतःकडून सजेस्ट करेल। बघा ना किती सुंदर, अगदी मस्तपैकी ते असे पोहतायत म्हणण्यापेक्षा उडतायत, सॉरी माझी मिस्टेक। सो चला, खूप जवळ आहेत ते आणि मी त्यांचा आनंद घेते। तुम्ही व्हिडिओमध्ये आनंद घ्या। कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हे असे पक्षी फिरणारे तुम्हाला कसे वाटतायत आणि माझ्या फेरी बोटचा आनंद तुम्ही घेताय की नाही, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर कळवा। चला आपण थोडं पुढे जाऊया। थोडा मी आता आराम करते, थोडा आजूबाजूचा व्ह्यू तुम्हाला दाखवते, कारण सकाळ होत चाललेली आहे, त्यामुळे आजूबाजूचा व्ह्यू दाखवते आणि मग नंतर तुमच्याशी गप्पा गोष्टी करणारच आहे।
फायनली मी मांडवा बीचला पोहोचलेली आहे आणि अशा प्रकारे माझा पहिला फेरीबोट प्रवास खूप भारी झालेला आहे आणि उत्तम असं झाला. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच नवीन ब्लॉग मिळतो. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.